हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। प्रत्यक्ष भेटीत चर्चा करू। देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याच्या इच्छेनंतर अमित शहांचा फडणवीसांना फोन। सूत्रांची माहिती। देवेंद्र फडणवीस आजच मोदी आणि शहांना भेटण्याची शक्यता। उपमुख्यमंत्रीपद सोडण्यावर चर्चा होणार। सूत्रांची माहिती। भाजप नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर फडणवीस राजीनाम्यावर ठाम। फडणवीसांचं बालनाट्य सुरू। फडणवीस राज्याच्या राजकारणातील पुरुष आनंदीबाई। मोदी शहांपेक्षा जनतेचा फडणवीसांवर राग। संजय राऊतांचा हल्ला। इंडिया आघाडी मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यापासून रोखणार। नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू यांच्यासोबत संपर्क सुरू। एनडीएतील अन्य घटक पक्षांच्या नेत्यांशी देखील संपर्क सुरू। सूत्रांची माहिती। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आज नवनिर्वाचित खासदारांची यादी राष्ट्रपतींकडे देणार। भाजपला सरकार स्थापनेसाठी लवकरच आमंत्रण दिलं जाण्याचा अंदाज। तर 8 जूनऐवजी आता 9 जूनला शपथविधी होण्याची शक्यता। नव्या सरकारमध्ये भाजपला 5 मंत्रिपदं गमवावी लागणार। नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू यांना 5 मंत्रिपदं मिळणार। 5 खासदारांमागे 1 कॅबिनेट मंत्रिपद असा भाजपचा फॉर्म्युला। सूत्रांची माहिती। पंतप्रधान मोदींकडून खातेवाटपासाठी अमित शहा, राजनाथ सिंह आणि जे पी नड्डा यांच्यावर जबाबदारी। तर नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत स्वतंत्र बैठका। केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटाला 3 तर दादा गटाला मंत्रिपद मिळणार। श्रीकांत शिंदे यांच्यासह श्रीरंग बारणे, धैर्यशील माने यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। मोदींना भाजपकडूनच विरोध। संघ मोदींना पर्याय शोधतोय। संघ निर्णय घेऊन मोदींना घरी पाठवू शकतो। संजय राऊतांचा दावा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।